ज्याला आपण आपलं आर्ट बोलतो ते खरंच आपलं आर्ट आहे का? उगाच स्ट्रेस होऊ नका. ज्या आळशीच आहेत ते आळशीच राहणार आहेत. ज्याचं पोट, त्याचं फुल टाइम प्रोफेशन त्याच्यावर आहे, त्याला तर खतरा आहे ना. त्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं? एखादी गोष्ट आपण करतो 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 एक पॉइंट येतो, तिथून ती ड्रॉप होते. एक आर्टिस्ट म्हणून एक स्वतःची जी लाज असते ना, एक आपल्याला वाटतं की अरे बाबा एवढं नाही काही करायचं. मग ते पण तुला बोलतील ना की तू फालतू आहेस. AI उद्या मीडियम होऊ शकतं का एखादं, असं वाटतं का तुम्हाला? प्रत्येक गोष्टीचे ऑडियन्स आहे. तुम्हाला असं वाटतं का की पुढे जाऊन AI तुम्हाला धोका बनेल? मित्रांनो, वेलकम टू द न्यू अँड आगळा वेगळा एपिसोड ऑफ इन द फ्लो. जास्त मी टाईम घेत नाही इंट्रो द्यायला, कारण तुम्ही थंबनेल वगैरे सगळं बघून, टायटल बघून आलेला आहात. आज माझ्यासोबत आहेत माझ्या जे स्कूल ऑफ आर्टचे 3 मित्र आणि काइंड ऑफ असं बोलू शकतो की पहिले मित्र जेमध्ये म्हणले. ओमकार तर त्या आधीपासून मित्र होता, फाउंडेशनपासून. मग त्यानंतर आम्ही प्रशांतला भेटलो आणि मग अनिकेतला भेटलो आणि आमचा एक 4 जणांचा आधी ग्रुप होता आणि नंतर मग तो एक्सपांड होणे 17, 18, 20, 200, 1000 लोकांचा एक ग्रुप झाला आहे, ज्याच्यात अजूनही आज तग्यात लोक ॲड होत राहत आहेत. आता खूपच मी पर्सनल बोलतो आहे, पण पटकन ओळख करून देतो. माझ्या डावीकडे बसलेला आहे प्रशांत सुवर्णा, जो अमराठी आहे. नवीन ओळख करून दिली, ठीक आहे. तो साऊथ इंडियन आहे, उडुपीचा आहे आणि त्यांच्या गावी एक लाईट हाऊस आहे, असं तो अनेक वर्ष मला सांगतो आहे. प्लस तो MIT कॉलेज बँड्रामध्ये प्रोफेसर आहे, मुलांना चित्र शिकवतो. किती तर केम्ब्रिजचं आर्ट अँड डिझाईन म्हणून एक सब्जेक्ट आहे जे केम्ब्रिज ऑफर करतं. जसं आपल्या वेळेला 1 मिनिट थांब. किती कुठल्या मुलांना शिकवतो एवढंच सांग, बाकी काय नको आहे तुझं. डायरेक्ट पॉडकास्ट चालू केला आहे. कितवीतल्या मुलांना सेकंडरी आणि हायर सेकंडरी. समजलं तुम्हाला? चला पुढे वळूया. अनिकेत विश्वासराव, सॉरी, आणि प्रोफेसर नाही आहे तो घरी आला की उठलेल्या फावल्या वेळात तो चित्र पण काढतो. सो तो पेंटिंगसुद्धा करतो आणि त्याच्या आधी लहानपणापासून आईच्या पोटात असल्यापासून तो रांगोळी टाकतो आहे. त्याची रांगोळी अशी आहे की तुम्हाला समजणार नाही की चित्र आहे की रांगोळी आहे, की असं इतकं त्याचं रिअलिस्टिक काम आहे. सो विविध त्याच्यामध्ये कला आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात बाप कला ती म्हणजे बोलण्याची. तो आज मला भरपूर एडिटचं काम लावणार आहे. सो प्रशांत, आधीच सांगतोय, जे विचारलंय तेवढंच बोल. केम्ब्रिजपासून चालू नको कोर्स. पुढचा आपला मित्र आहे, बऱ्याच दिवसांनी त्याने आम्हालाही दर्शन दिलं आहे, तो म्हणजे अनिकेत विश्वासराव. ॲक्टर नाही, पण अनिकेत विश्वासराव आमचा मित्र. त्याचं खरंच नाव अनिकेत विश्वासराव आहे, लोकांना खोटं वाटतं पण खरंच अनिकेत विश्वासराव आहे. आणि हा जोक पण नाही करणार का, पण हा जोक वाटतो. सो अनिकेत विश्वासराव नुकताच फ्रीडम घेतला आहे, त्यांनी नोकरी सोडली आहे, चिल लाईफ घेतलेला आहे. अनिकेत एक प्रिंट मेकर आहे. अनिकेत चित्रसुद्धा काढतो आणि अनिकेत डिजिटली ग्राफिक डिझायनिंगचं काम पण करत होता मध्ये. सो त्याला पण तोही त्याचा मीडियम आहे असं मी मानतो. त्यानंतर त्याच्या बाजूला बसला आहे ओमकार मानकामे, माझा सगळ्यात जुना मित्र. ह्यांच्या पण आधीपासून ज्याला मी ओळखतो आणि म्हणजे आर्ट फील्डमध्ये एंटर केला तेव्हापासून. आणि ओमकार आता सर जे स्कूल ऑफ आर्ट, अप्लाइड आर्टमध्ये प्रोफेसर आहे. पोर्ट्रेट आणि ड्रॉइंग सगळं तो शिकवतो. तो सितारसुद्धा वाजवतो. तो डिजिटलमध्ये प्रोक्रिएटवरती पण काम करतो. तो बरंच काय करतो. सो असे आपल्याकडे आपल्याच कॉलेजचे मित्र आहेत जे आर्टिस्ट आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करत आहेत. आणि मुद्दा जो सध्या चालू आहे तो म्हणजे मियाजाकी आणि स्टुडिओ जिबली हा जो विषय आहे, ह्याच्याविषयी जो आता सध्या वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि ओव्हरऑल AIला शिव्या घातल्या जात आहेत सगळ्या आर्टिस्टकडून. तर मी म्हटलं की वाय नॉट, आपले मित्रच आहेत, आर्टिस्ट पण आहेत, तर त्यांच्याशी जरा आज डिस्कशन करूया की त्यांची काय मतं आहेत ओव्हरऑल ह्या सिनॅरिओवरती. काही आम्ही भांडणार नाही आहे आणि एकमेकांचं असं काय ओपिनियन वगैरे असा विषय नाही. एकदम चिल लाईट कॉन्व्हर्सेशन आहे. जास्त मनावर घेऊ नका, कारण की आमच्याने तर काय AI बदलणार नाही आणि AIने काय आम्ही बदलणार नाही. सो थंड घ्या कॉमेंटमध्ये जे असतील एकदम आर्टचे प्रवक्ते. आधीच बोलतो, जरा आरामात चिल म्हणजे आम्ही पण असे काही मास्टर नाही होते AIमधले. मी तर अजिबातच नाही, हे लोकांचा संबंधच नाही आला असं वाटतं मला. AIचं आम्ही कधी डिस्कशन पण नाही केलं. आज पहिल्यांदा बसतो डायरेक्ट माईकवर. सो वेलकम टू द सेगमेंट कॉल इन द फ्लो. फ्लोमध्ये इन द फ्लो सिम्पल आहे, तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, बट तरी एकदा सांगतो की कॉन्व्हर्सेशन आहे जे जसं येत जातील फ्लोमध्ये आपण बोलत राहू, एकमेकांना प्रश्न विचारू शकतो. असं काही नाही की फक्त मीच तुम्हाला प्रश्न विचारेन, तुम्हीही मला विचारू शकता आणि आपण एक कॉन्व्हर्सेशन करायचा प्रयत्न करणार आहोत आणि एक चांगले विचार या टेबलवर ठेवून
असं म्हणजे हा याचा मोटिव्ह हा आहे की या टेबलवरती चांगले विचार ठेवायचे आहेत. लगेच सुरू करूया. सो टू स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन मला असं वाटतं की मला तुमच्याकडनं तिघांकडनं प्रत्येकाकडनं एक उत्तर हवं आहे. ते म्हणजे तुमचं ॲज अन आर्टिस्ट उत्तर द्या, ॲज अ पर्सन उत्तर द्या, इन जनरल की AI बद्दल तुमचं काय मत आहे. ओमकार तू सुरुवात कर. AI मला वाटतं की टेक्नॉलॉजी आहे जी आता आली आहे आणि ती पूर्णपणे आपल्याला अजून ती तेवढी वापरली नाही किंवा आपण ते वापरत नाही आहे. बरोबर. सो ती इन प्रोसेस आहे. आता मला नेहमी असं वाटतं की बिटकॉईन जसं आलेलं सुरुवातीला आणि सगळे लोक त्याला अपोज करत होते. आता कसं आहे, आता सिच्युएशन चेंज झाली आहे. सेम विथ AI आहे. बरोबर. ते एखादी गोष्ट नवीन जेव्हा येते तेव्हा ऑब्व्हियसली कम्फर्ट झोन सोडावा लागतो आणि त्या गोष्टीमध्ये एंटर करायला खूप मोठं मन लागतं. बरोबर. सो हा ट्रान्झिशन नाही जमत आहे लोकांना आणि हे जेव्हा ते एम्ब्रेस करतील लोक तेव्हा त्यांना कळेल की एक टाइम येईल की सगळे वापरतात आता किंवा हळूहळू काम इझी होत आहे ना तुझं बेसिकली. बरोबर. सो हे तो गोष्ट आहे की ते रेझिस्ट करतायत का, बिकॉज कम्फर्ट झोन कुठेतरी जातोय. बरोबर. आणि ते हळूहळू टेक्नॉलॉजी आहे. गुगल पे कोण वापरत होतं, आता गुगल पे शिवाय कोण पेमेंट करत नाही. सो तेच आहे, हे ट्रान्झिशन पिरियड आहे आणि ओव्हर द टाईम सगळेच म्हणजे जे बोलतायत की नाही वापरणार ते पण ते वापरायला लागतील बिकॉज तो पर्यायच नाही येणार त्याला दुसरा काय. ओके. दिस इज माय टेक ऑन दिस. ओके. मला असं वाटतं की AIचा ना मला असं वाटतं जो कन्झ्युमर आहे त्याच्यावरती पण गोष्ट खूप डिपेंड करते. जसं आता आपण आर्टिस्ट म्हणून बरेच लोक आर्ट या आत्ता जो विषय चाललाय तो फक्त आर्टला घेऊन चाललाय. लोक विरोध करतात कारण ते आर्ट आहे आणि बरेच लोक असे विचार करतात की की ते यूज केलं तर आर्टिस्टचं कुठेतरी व्हॅल्यू कमी होते आणि असं. पण मला वाटतं की जो खरंच करणार आहे ना त्याला तर काहीच फरक पडला नाही. एक आर्टिस्ट म्हणून एक स्वतःची जी लाज असते ना, एक आपल्याला वाटतं की अरे बाबा एवढं नाही करायला पाहिजे, ठीक आहे म्हणजे माझं काय राहिलं ते लिमिटेशन मला वाटतं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल सेट आहे. ज्याला वाटतं की नाही मला वापरला पाहिजे त्यांनी तो वापरू शकतो. म्हणजे AI येऊन टाइम झाला. बऱ्याच ठिकाणी टेक्नॉलॉजीमध्ये AIचा खूप चांगला वापर होतोय. इनफॅक्ट फॉर द मॅटर मी एडिटमध्ये AIचा एका क्लिकवरती माझा सगळा आवाज बॅकग्राऊंड नॉईज जातो. ही सगळ्यात माझ्यासाठी मोठी पॉवरफुल गोष्ट आहे. त्यानंतर त्याच्या मागे मी तासन तास घालवू शकतो घालवायचो रादर. तर माझ्यासाठी AI त्या पॉईंटला वरदान आहे. सो या पॉईंटला अनेक फील्ड्समध्ये जे AI यूज होत आहे किंवा केलं जात आहे तिथे तर त्याचं युजफुल आहे. पण आत्ता कुठे जाऊन आर्टवरती विषय आला आहे. आफ्टर द मियाझाकी स्टाईल ऑफ पेंटिंग किंवा मियाझाकी स्टाईल ऑफ ड्रॉइंग जे आहे त्याने ते फिल्म्स बनवतात ज्याला 1.5 वर्ष लागतात. एका फिल्म मागे हजारो लोक त्याच्या मागे काम करतात, जे मेहनतीचं काम आहे. आणि त्याच्यानंतर हा सोशल मीडियावरती वाद निर्माण झाला. तुझं काय मत आहे AIवर? मला तर असं वाटतं की हा ट्रेंड आहे, सोशल मीडियावर हा ट्रेंड चालू आहे. तर तो मला वाटतं की तो थोडे दिवस राहील आणि तो जाईल. पण कलाक्षेत्रावर त्याचा काही वेगळा परिणाम होईल असं मला वाटत नाही. कारण जेव्हा फोटोशॉप आलं तेव्हा पण खूप लोकांना प्रॉब्लेम्स आलेले की अरे आता आमचं काय नोकरी जातील, आता नोकऱ्या जातील, बरोबर, किंवा कामच मिळणार नाहीत. बरोबर. पण तसं नाहीच झालं. कारण जेव्हा तुम्ही एक कलाकार असता किंवा तुम्हाला तुमचं नॉलेज आहे आर्टबद्दल तर तुम्ही त्याचा जास्त कसा चांगला वापर करता येईल त्या मीडियमचा त्याचा जास्त तुम्ही विचार करता. ते तसंच आहे. आता ही सुरुवात आहे त्यामुळे थोडे पेशन्स ठेवावे लागतील आपल्याला आणि लोक ठेवतात सुद्धा आणि लोक हे जास्त वापरतात सुद्धा. मला तर असं वाटतं की खूप कमी लोक त्याच्याबद्दल नकारार्थी बोलत आहेत पण पॉझिटिव्हली लोक त्याचा वापर पण करत आहेत. ते आपण पाहत नाही आहोत किंवा ते दाखवत नाही आहेत पण होतोय. मला हे सांगा की ॲज अन आर्टिस्ट आत्ताचं नाही बोलत आहे मी, AI अजून ट्रान्झिशन पिरियडमध्ये जसं ओमकार बोलला तो अजून बनतोय. 2016 वेगळा होता, आपल्याकडे तर नव्हताच. 20 ऐकायला आलेलं, आत्ता गेले 1-1.5 वर्ष आधीपासून आपल्या वापरात तो आला आहे. ChatGPTच्या मार्फत, टेक्स्ट मार्फत, टेक्नॉलॉजीजच्या मार्फत. आणि आत्ता ChatGPTचा जेव्हा फीचर आला की तुम्ही बोलाल तसं ते चित्र बनेल, तुम्ही बोलाल त्याच्या स्टाईलमध्ये बनेल. किंवा आता तू चित्र काढतो, तू पण कॅनव्हास करतोस, तू पण कॅनव्हास करतो, प्रिंट मेकिंग करतो, जे पण तुम्ही तुमचा मीडियम आहे. तुम्हाला असं वाटतं का की पुढे जाऊन AI तुम्हाला धोका बनेल? असं होईल की
सगळ्या गोष्टी तर AI वर बनतात. मग तुमची गरज काय लोकांना ॲज अन आर्टिस्ट कॅनव्हास पेंटिंग करायची? तू म्हणजे मी तुझ्याकडे का येऊ? मी घरच्या घरी बनवेल, प्रॉम्प्ट्स टाकीन, मी कॅनव्हास बनवीन, त्याला म्हणेन वॅन गॉगच्या स्टाईलमध्ये मला हा वॉटरफॉल दाखव नेदरलँड्समधला, तो बनवून देईल तुला मिनिटात. हाय रेझोल्युशन बनव, हे काढ, प्रिंट काढ, कॅनव्हासवरती प्रिंट काढ आणि लावला, तो माणूस सॅटिस्फाईड आहे. तर हे असं जर झालं, आपण धरूया की असं झालं, तर तुम्हाला काय वाटतं की हे तुम्हाला धोका बनेल का? त्यावेळेला तुम्ही काय कराल? ज्याला वाटतं की त्याला हे पेंटिंग हवे, मग त्याला तेच पेंटिंग हवे AI जनरेटेड. बरोबर. त्याला हँड पेंटेडची किंमतच नाही. बरोबर. सो प्रत्येक माणूस त्याला जे हवे ते चूज करणार. आता जो निश आहे की मला हँड पेंटेड कुठल्या तरी आर्टिस्टनी काहीतरी केलेलं हवे, ते लोकच वेगळे असतात. ते लोक आता पण आहेत असं वाटतं तुला? हो, आहेत, ते आहेत आणि ते नंतरही राहतील. ते नंतरही राहतील. बिकॉज हा पीक पॉइंट असतो. म्हणजे एखादी गोष्ट आपण करतो 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 एक पॉइंट येतो, तिथून ती ड्रॉप होते. बरोबर. सो कितीही Wave आहे. चढला ना, फ्रिक्वेन्सी सारखं आहे, वेव्ह सारखं हा, आहे. तर कितीही ते चढला ना, तो एक टिपिंग पॉइंट तिथे येणार AIचा. पण लोक फ्रस्ट्रेट होतील की सगळीकडे हे बघतोय, आता मला हँड पेंटेड पाहिजे. बरोबर बोललास. एक्झॅक्टली. मला वाटतं की आता जे लोक घाबरत आहेत की आमचं आर्ट मरेल, आमचं आर्ट मरेल. मी डिजिटल पेंटिंग करण्याचा अजून विषय हात बोलत नाही. जे ॲक्च्युली कॅनव्हास पेंटिंग करतात, म्हणजे आमचं आर्टचं काय, उद्या जाऊन असं तसं. मला असं वाटतं उलटं होईल. डिमांड वाढेल की भाई हे डिजिटल बघून आहे ना आता मला, म्हणून लोक आता OTT एवढं बघून बघून लोक नाटकाकडे का वळतात? भाई लाईव्ह जिवंत पाहिजे, इमोशन पाहिजे, आम्हाला माणसाचा टच पाहिजे. ह्युमन टच कुठल्याही आर्ट फॉर्मला टच होत नाही जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत ते जिवंत नाही होत. नाही तर ते असं तर डिजिटल आहेच ना गोष्टी. म्हणजे फोटोशॉपवर जरी आत्तापर्यंत काम होत असेल इतके अनेक वर्ष, त्याच्या मागे बुद्धी तर माणसाची लागते ना त्या गोष्टी कंपोज करायला. आता इंटेलिजन्स नाही कॉपी करू शकत रे माणसाचा. कसा तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ना, नावातच आर्टिफिशियल नाही, ते खरं आहे. हे समजून घ्यायला पाहिजे लोकांनी घाबरण्यापेक्षा. नाही, समजणाऱ्याला रे, समजणाऱ्यालाच हे कळलं पाहिजे की इट इज आर्टिफिशियल. नावात आहे तर तुम्हाला काय पाहिजे, आर्टिफिशियल पाहिजे की ओरिजिनल पाहिजे? बरोबर. दॅट इज युअर चॉईस. आता कसं आहे, टेक्नॉलॉजी सगळ्याच फील्डमध्ये आली, सगळ्याच प्रोडक्ट्समध्ये आली है ना. टेक्नॉलॉजी पुढे 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 जात राहिली. म्हणजे काय, बेसिक एकदम उदाहरण घेऊ. हात पंखा होता, टेबल फॅन आला, टेबल फॅनचा फॅन झाला, फॅनचा AC झाला. आता सगळ्यांनी AC अनुभवला असा एक माणूस नसेल ज्यांनी AC अनुभवला नसेल. कोण ज्याच्या घरी ना तो ॲटलिस्ट मॉलमध्ये जाऊन त्यांनी AC अनुभवला असेल. आपल्याला माहिती आहे ACची हवा, पण मजा टेकडीवरच्या हवा जी लागते तेव्हा जी येते ती नॅचरली तुला त्याची किंमत आता वाढली. आधी होती अवेलेबल, आता त्याची किंमत वाढली. साबण आले, साबणाचे खूप खूप काय 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 प्रकार आले. हाव साबण, ताव साबण, ट्रान्सपरंट साबण, फलाना डिमकाना. आता लोकांना वाटतं स्किनमधनं कॅन्सर होईल, हे होईल. लोक जास्त पैसे टाकून ऑर्गॅनिक साबण घेतात. वळतंय कुठे सगळं? जिथे ह्युमन नेचर, ह्युमन आपण पण नेचरचाच भाग आहोत, तिथे झालं ना गोष्टी. सो हे सगळीकडे आपलं मला वाटतं की होणारच आहे. मला तर असं वाटतं की माणसाचा मेंदू जो आहे ना, तो जेवढा क्रिएटिव्ह आहे ना, कुठलेच ॲप येतील, कुठलेही प्रोग्राम येतील, तेवढे ते कोणाचाच ते नाहीच पोहोचू शकत त्या लेवलपर्यंत. जो माणसाचा मेंदू जो विचार करतो, बरोबर, ते नाहीच होऊ शकत. कारण याचं बेस्ट एक्झाम्पल हे आहे की माणसानेच AI बनवलंय. मी ते आत्ता बोलणार होतो मी तेव्हा की AI तर माणसानेच बनवलंय, पण ऑल्सो AI वर्क पण असंच करतं की जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे तीच तो ॲक्सेस करतो, तीच तो ॲक्सेस करू शकतो. मग मला सांगा, ॲज अन आर्टिस्ट, आर्टिस्टचं काम आहे क्रिएट करणं, नवीन काहीतरी क्रिएट करणं, काहीतरी नवीन जन्माला घालणं ॲज अ क्रिएटर, ॲज अ आर्टिस्ट. तर AI नवीन नाही क्रिएट करत. ही कॉन्सेप्ट मला असं वाटतं पहिले तर क्लिअर झाली पाहिजे. AI नवीन नाही क्रिएट करत, AI तेच बनवू शकतं जे अवेलेबल आहे ऑन द इंटरनेट. रेफरन्सलेस काम नाही करू शकत. ॲबस्ट्रॅक्ट हा जो विषय आहे, AIला जर आपण ॲबस्ट्रॅक्ट बनवायला सांगितलं तर काय येईल समोर? जे काय ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग दिसत आहेत तुला इंटरनेटवरती, त्याला इनपुट पण नाही. ते काय करतं, त्याला कंबाईन करून तुला बेस्ट व्हर्जन दाखवतं, जे मे बी तुला करायला पूर्ण पहिले पेंटिंग शोधायला लागतील वगैरे वगैरे, आणि मग तू त्यातनं एक तुझं त्याला खूप वेळ जाईल, जे ते टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने तुला क्विक बनवून दे. म्हणजे आता मी तुला गणपतीबद्दल सांगतो. आमच्या गणपती जे आम्ही रंगवतो, बनवतो, त्याच्याबद्दल पण असं आहे की एक पहिला ना आर्टिस्ट एक असे असायचे की जे स्केच करायचे, त्यांच्या एक व्हिज्युअल असायचं की बाबा गणपती असा असायला पाहिजे.
या रूपात असायला पाहिजे, त्या रूपात त्यावर ते लोक स्केच करायचे. मग ते स्केच स्कल्प जो कोणी आर्टिस्ट आहे मातीकाम करण्यात त्याला द्यायचे, मग तो मूर्तिकार ते बनवायचा. ही प्रोसेस होती. पण आता झालंय काय माहिती आहे, तो मधला आर्टिस्टचा जो पार्ट आहे ना, बऱ्याच लोकांना तो फंडा कळला याचा एआयचा. ते काय करतात, इनपुट टाकतात की गणपती असा असा पाहिजे. एआय त्यांना एक प्रॉपर एक इमेज काढून देतो की हे असं दिसू शकतं, रेफरन्स. नॉट व्हेरी परफेक्ट ऑल्सो, एक साधारणतः असं दिसेल. त्यावरनं तो डायरेक्ट मूर्तिकार बघतो स्वतःच. मग तो हा जो व्हिज्युअलायझरचा जो काम होता तो देतोय त्याला, कारण मूर्तिकाराला पण स्वतःचं वाटत असेल ना की बाबा असं आहे. म्हणजे तो स्केच करत नसेल, काही एक करतात पण काही एक नाही करत. तर हे जे आहे ना, मला वाटतं की त्याचं स्मार्ट जसं तुम्ही यूज कराल ना, हा फंडा तसा आहे की जसं तुम्ही एन्जॉय करता येईल तुम्हाला हे तसं एन्जॉय करा. आपण असं म्हणतोय की माणसानेच बनवलंय वगैरे, ते जरी सगळं असलं तरी सगळ्यांनी आजच्या काळानुसार अपडेट राहणं पण तेवढंच गरजेचं आहे. एक्झॅक्टली. जर आपण राहत असो 20 वर्ष मागे आणि आता एआय म्हणून त्याला आपण शिव्या घालतोय, तर ते चुकीचं आहे. आपल्याला पण आता खूप गोष्टी बदलतात, दर दिवशी बदलतात, आणि ही गोष्ट खूप काय म्हणतात झपाट्याने वाढत चालली आहे. रोज मिनिटाला नवीन ट्रेंड्स येतात, आणि शेवटी कलाकार किती आपण म्हटलं की आपण स्वतःसाठी काम करतो, तरी प्रेक्षकांनी पाहिलं नाही तरी त्याचा काही फायदा नाही किंवा काही उपयोग नाही. तर आपल्याला पण आज काय चाललंय, आज त्या सगळ्याचा आपण विचार करून काम केलं पाहिजे, आणि आपण स्वतः त्याचा अभ्यास करत राहिला पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे. आता हा बोलला व्हिज्युअलायझरचा रोल गेलाय, ठीक आहे, पण आता कम्पॅरिझन करूया आपण की एक साईडला नॉर्मल माणूस आहे, तो एआयला सांगतोय मला हे बनव, आणि व्हिज्युअलायझर जेव्हा एआयला प्रॉम्प्ट करतोय त्याच्यात फरक असेल ना. हां, ऑफकोर्स. तर म्हणून ॲज अन आर्टिस्ट आपण ते एआय तसं वापरलं पाहिजे, बिकॉज माइंडमध्ये आपल्या व्हिज्युअलायझेशन असतं काहीतरी. बरोबर बरोबर. सो जेव्हा त्याला आपण डिकोड करतो, बेसिकली आर्टिस्टसाठी खूप चांगलं टूल काय आहे हे, ओके, की आर्टिस्ट ते मनात व्हिज्युअल त्याच्या एक हेझी व्हिज्युअल तयार असतं, तो त्याच्या अकॉर्डिंगली सांगतो स्पेसिफिक की मला व्हायलेट क्लाउड्स पाहिजेत, मला ऑरेंज काय पाहिजे, मला ग्रीन माउंटन पाहिजे, माउंटनवरती हे पाईन ट्रीज पाहिजेत, आणि मग खाली मला नदी पाहिजे पण ती हिमालयन वॉटरवाली पाहिजे. स्पेसिफिक गोष्टी. तुझं जे व्हिज्युअलायझेशन आहे ते तू पटकन समोर आणू शकतो. येस, स्पेसिफिक. एआय इज अबाउट गिव्हिंग प्रॉम्प्ट. म्हणजे तू जे रफ स्केच करतो हां, ती प्रोसेस मायनस झाली. बरोबर, ठीक आहे. तुला विथ कलर, रफ स्केचला पण टाइम लागतो, विथ कलर्स नुसतं पेन्सिल कंपोजिशन होईल. पण तू जे बोलतोय त्याने काय होईल, एक तुझ्यासमोर पटकन येईल, तुझं समजा हा हे कंपोजिशन नाही चांगलं वाटत आहे, मला ह्याच्यातले झाडं बदलायचे आहेत, मला कलर बदलायचा आहे, तर तो तुझा टाईम निग्लेक्ट झाल्यामुळे मेन आर्टवर्क करायला तुझ्याकडे टाईम जास्त येतो. इन टोटल जर तुझा टाईम ह्या गोष्टींमध्ये वाचतोय, तर एका दिवशी जर तू 2 कामं करशील तर त्या दिवशी तू मे बी 3 करशील, मे बी तूच जास्त काम करशील, तुझ्याकडे टाईम तुझा वाचेल. असं पण एक त्या म्हणजे ग्राफिक वाईज. आणि एनर्जी फ्लोचा विचार कर. आता एखादी गोष्ट मला माहिती आहे की व्हिज्युअल माझ्या डोक्यात आहे, तर मी ते पेंट करायला वेळ का घालू, मला त्याच्या पुढची क्रिएटिव्ह प्रोसेस जर येणार असेल, मेनवर काम करशील ना तू, ती एनर्जी मेनवर लावशील. हां, म्हणजे जर मला माहिती आहे की मला काय करायचं आहे, तर एक साधारण आपण पटकन आपल्याला क्विक काहीतरी एक हे मिळेल, मग त्याला तू काहीतरी डिस्टॉर्ट कर आणि त्याच्यावर एक याच्यात पार्ट एक असा पण आहे की ठीक आहे तू म्हणतोयस की त्याच्यामुळे एक प्रोसेस फास्ट होते, ठीक आहे, पण कुठेतरी एक आर्टिस्टला पण ते लेझीनेसची सवय नाही का होणार? मला तर असं वाटतं की सुवर्णा, की ज्या आळशीच आहेत ते आळशीच राहणार आहेत. म्हणजे एआय आलं काय आणि काय आलं काय, जो प्रामाणिकपणे काम करतोय तो एआय आला तर त्याचा यूज करून अजून काय आपल्याला करता येईल का, त्याचा वापर करेल. एआय वापरतील, नाहीतर मग कुठल्या तरी लोकांना पैसे देईल त्याच्याकडून करून घेतील. म्हणजे जो आळशी आहे तो आळशीच आहे. मी आता एक सांगतो, आता आपण असं म्हणतो एआय आलंय म्हणून, तर मी मध्ये काही काळ नोकरी करत होतो आणि मला तो थोडा अनुभव आहे. तर आता कॅनवा आलं, कॅनवावर खूप चांगलं काम करता येतं. मग काही लोक म्हणाले मला की आता आर्टिस्टची गरजच नाही आहे, पण ज्याचं फील्डच नाही आहे ते जेव्हा तिथे बसले त्यांनी वाटोळं केलं त्या, म्हणजे ते ॲप रडलं असेल की काय कोणाच्या हाताखाली. मग तेव्हा त्यांनी तिथे प्रोफेशनल आर्टिस्टला बसवलं. मग त्यांनी काय केलं, त्याचं फाउंडेशन पक्कं होतं, त्याने काय केलं त्याचा वापर अजून कसा चांगला करता येईल, तर त्याने कमी वेळात खूप चांगलं काम केलं. सो आपण कसा वापर करतो हे आपल्यावर आहे ना. मला हेच वाटतं की जे आर्टिस्ट आहेत ना, चांगले नावाजलेले आर्टिस्ट, नाव कोणाचं घेत नाही, उगाच स्ट्रेस होऊ नका, मला असं वाटतं. म्हणजे मग असं आपण म्हणतो उगाच स्ट्रेस घेऊ नका, हे करू नका, तू रांगोळी काढतोस, तू पेंटिंग करतोस, अजून तिथपर्यंत एआयची आली नाही आहे. एआयचा प्रॉब्लेम आलाय कोणाला,
मेन जसं की फॉर एक्झाम्पल कोणी इलस्ट्रेटर आहे, जसं आपला मित्र उदय मोहिते, हां. तो तर एक्झॅक्टली तसंच काम करतो जो आत्ता ट्रेंड आहे. जे एका क्लिकवरती होत आहे तो मे बी तासन तास त्याच्यावर घालवतोय, बरोबर. सो त्याच्यासारखा माणूस ज्याचं कामच डिजिटली आहे, जे आता फॉर एक्झाम्पल आपण जिबली पकडून अजून 100 असे ट्रेंड्स येतील, ठीक आहे. तर मग त्याच्यासारखा माणूस ज्याचं पोट, त्याचं फुल टाईम प्रोफेशन त्याच्यावर आहे, त्याला तर खतरा आहे ना. त्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की त्याचं कमी पाहिलं आहे खूपदा. मला असं वाटतं की किती एआयने त्याचं कॉपी केलं किंवा त्याच्यासारखं सिमिलर जरी बनवलं तरी तो एआयच्या थोडं पुढेच असेल, कारण तो रोज त्याच्या कामात अपडेट करतोय स्वतःला. त्याचं काम आपण इतकी वर्षाचं काम 10 वर्ष बघतोय. आपण जर त्याचा पूर्ण पोर्टफोलिओ पाहिला तर आपल्याला फरक कळतो की याचं काम किती प्रोग्रेस झालंय. मला असं वाटतं की तो एआयच्या पुढेच असेल, कारण तो त्याच्या कामात चेंजेस करतोय ना. एआयला वेळ लागतोय ते करायला, आणि आपण एआयचं बाजूलाच ठेवू. त्याचं जेव्हा काम त्याने इंस्टाग्रामवर टाकायला सुरुवात केली तेव्हा 51 लोकांनी त्याच्यासारखं काम करायला सुरुवात केली होती. ते पण तर आहेच ना. मग त्या लोकांना पण तर कामं मिळत होती ना त्याच्यासारखं वेगळे पण करताना. आहे म्हणून म्हणून डिमांड पण होती तो- आणि म्हणून नाव झालं ना. पण मला तर असं वाटतं की चला आता हे जॅपनीज आर्टिस्ट बद्दल आपण म्हणतोय, पण मला असं वाटतं की एआयमुळे त्यांची ॲडव्हर्टाईज पण झाली, कारण किती लोकांनी त्यांचे सिनेमे पाहिले असतील, एक्झॅक्टली माझा मुद्दा होता. किती हे लोकांनी आपण documentaries करतोय, बघितले असतील. हे जे आपण करतोय याच्या आयडियाज मला तिथून आली. मी पोस्ट टाकलेली आणि मी एंडला मुद्दाम त्यांचा फोटो टाकला, ठीक आहे. तर त्याच्यावर ऑफकोर्स मला काही लोक बोलले की अरे हे त्यांना आवडत नाही एआय वगैरे. आता ते काय बोलले, कधी बोलले, हा मुद्दा पण बाजूला टाकला. तो वादाचा मुद्दा आहे, कोणालाच क्लिअर नाही माहिती की ते एक्झॅक्ट, अजून तरी त्यांची स्टेटमेंट आलेली नाही. पण मला एक्झॅक्टली अनिकेत जे बोलला ते वाटतं की 100 पैकी 5 लोकांना ते माहिती असतील. आज 100 लोकांना ते माहिती आहेत. तर हा फायदाच आहे ना. आणि हा ट्रेंड किती राहिलाय, आयुष्यभर राहणार आहे का? नाही, हा संपेल पुढच्या आठवड्यात. आता कमी झालं. झालं, कमी झाले ना. पण ते राहिले ना डोक्यात. मे बी ह्या ट्रेंडमुळे मे बी 50 लोकांनी जाऊन त्यांना सर्च केलं असेल, 25 लोकांनी त्यांचे पिक्चर बघितले असतील, 10 लोक त्याच्या मनात ते बसले असतील की बाबा हे मला ह्यांचे सगळे चित्रपट बघायचे आहेत. सो एक इन अ वे ऑन मे बी आता इंडियात आहे का ओव्हर वर्ल्ड वाईड आहे हा ट्रेंड मला माहिती नाही, पण जिथे कुठे आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये तो आर्टिस्ट पसरला, बरोबर. हर्ट त्यांना झालं जे त्यांचे चित्रपट बघत होते, आणि त्यांची एक काही स्टेटमेंट होती जी अजूनही मला क्लिअर नाही आहे की ते एक्झॅक्टली एआयबद्दल बोलले आहेत का कशाबद्दल बोलले आहेत. आजकाल सोशल मीडियावर ते काही लेबल लावून येतं. सो हा एक विषय होता. हां, तू बोलत होतास. ज्याला आपण आपलं आर्ट बोलतो ते खरंच आपलं आर्ट आहे का? बरोबर. हा एक बेसिक बाप मुद्दा तू छेडलेला आहेस. बेसिक गोष्ट. अरे आर्टिस्ट हा नेचर पासून इन्स्पायर होतो. मग तुझं काय आहे त्याच्यात? सगळंच म्हणजे nature असं नाही बोलत आहे की हे बघ आहे कोणी बरोबर कुठेतरी सोर्स असते. म्हणजे मी नेचर पासून वापरलं तर वेगळं आणि मग डिजिटल रेफरन्स वापरले तर फालतू. नाही असं नाही. हे नाही, रेफरन्स हा रेफरन्स असतो ना. रेफरन्स. आता म्युझिक ऐकतो आपण, येस. तर त्याच्यात सुद्धा सूर असतात, ठीक आहे. पण आता 4 आर्टिस्ट आहेत, 4 लोकांनी ऐकलेला एखादा राग आहे, तो वेगवेगळा का वाटतो आपल्याला? ते आपलं इंटरप्रिटेशन असतं त्याच्यात, आपली त्याच्यात एक शेड असते. मग ते तुझं झालं का? सूर तर तेच आहेत ना. कुठून तरी तू ॲक्सेस घेतला ना त्याचा. नेचरमधून असेल, कुठे इमेज असेल, कुठलं पान असेल, कुठल्या तरी पानातला फॉर्म घेतलास, कोणाचं तरी ड्रॉइंग बघितलं असेल, ओल्ड मास्टर असेल, त्या ओल्ड मास्टरनी कोणाचं तरी बघून केलं असेल, बरोबर. सो सोर्स जर आपण बघायला जाऊ आर्टचा, तर स्वतःला मी पण हा प्रश्न विचारतो आत्ता की माझा आर्ट ओरिजिनल आहे का खरंच, की मी क्लेम करू शकतो का त्याला? तर मी नाही करू शकत. बरोबर. माझी स्टेज आहे ही, मला असं वाटतं. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय माहिती, जी आपल्या तुम्हा तिघांना पण अशी पटेल की अनुभव. एआयचा सोडा, अख्खा जगाचा सोडा, पण जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो, चित्रातली म्हणा, फोटो काढतो म्हणा, ड्रॉइंग करतो म्हणा, तेव्हा जो आपल्याला अनुभव येतो आपण तो प्रेक्षकांपर्यंत नाही पोहोचवू शकत. तो आपला अनुभव आहे. ते कुठलंच मीडियम आपण म्हणजे आपल्याला देऊ नाही शकत. म्हणजे कुठल्याही कलाकाराचं म्हणतोय आपण, कुठल्याही कलाकाराचं. कारण आता किती पण मोठे कलाकार तू बघ, स्वतःचं ते आपापली चित्र काढतात किंवा डान्स करत असतील, गाणी गात असतील. आता समज ओमकारचा तो सितार वाजवत असेल, तर तो जेव्हा वाजवताना ते ज्याला फील होतं ते ना प्रेक्षकाला होणार ना कुठला एआय ते आपल्याला देऊ पण शकत नाही. त्यामुळे ते
एक कलाकारांसाठी आपल्याला ते काय म्हणतात इगो नाही काय वेगळा शब्द आहे त्याला आपण म्हणू शकतो की ते फक्त आपणच अनुभवू शकतो. सेल्फिशली तो आपला सेल्फिश. येस. एक हायपोथेटिकल सिच्युएशन की उद्या हे होईल, उद्या ते होईल, एआयच सगळ्यांना या वापरायलाच लागेल वगैरे वगैरे वगैरे. पण असं झालं तरी तुमची क्रिएटिव्हिटी तुमच्याकडे राहते, तुमचा फील, तुमचा इमोशन तुमच्याकडे राहतो. आणि गुलजार आपल्या कॉलेजला आलेली तेव्हा तिने खूप सुंदरच लाईन म्हणलेली जी आयुष्यभर माझ्यासोबत राहील. ती होती की म्हणजे आर्टिस्ट, कुठलाही म्युझिकपासून व्हॉट एव्हर आर्टिस्ट, व्हॉट आर यू गाईज डुईंग, यू आर डॉक्युमेंटिंग द टाईम. तुमच्या ज्या टाईममध्ये तुम्ही आहात ते डॉक्युमेंट करताय. सो जर तुमचा टाईम पुढे चालला आहे विथ टेक्नॉलॉजी असो, विथ काही असो, आणि टेक्नॉलॉजी नुसती AI नाही अनेक गोष्टींमध्ये आली है ना, अनेक गोष्टींमध्ये आली आहे. पूर्वी असे 4 लोक बोलत असताना मध्ये एक माईक असतं, आपल्याकडे 4 माईक आहेत. एवढा हे आहे, वायरलेस आले, सगळे आले. सो ही पण टेक्नॉलॉजीज ग्रोथ तर होत चालली आहे. सो तुम्ही जर तुमचा ॲज अन आर्टिस्ट टाईम डॉक्युमेंट करताय तर तुमची जबाबदारी नाही बनत का की तुम्ही तुमच्या आर्टला अपग्रेड केलं पाहिजे विथ द हेल्प ऑफ जे आत्ता चालू आहे. आणि जे आत्ता चालू आहे त्याच्यामध्ये जर आर्टिस्ट नसेल जो तो त्याचा तेव्हाचा टाईम रिप्रेझेंट नाही करत आहे तर मग तुम्ही आर्टिस्ट आहात का, असा पण एक मला प्रश्न पडतो. बेसिकली एवढं फास्ट आहे ना सगळं, खूप फास्ट चालू आहे. आणि जर त्या स्पीडला जर आपण मॅच नाही करत आहे तर मी असं नाही म्हणत की तो आर्टिस्ट चुकीचा आहे, पण तो अपडेटेड नाही आहे. भाई तू अपडेटेड नाही आहे तर मार्केटमध्ये तुझी व्हॅल्यू हळूहळू कमी होत जाणार. म्हणजे जग काढतंय डिजिटलवर, तुला अजूनही तू त्या कॅनव्हासच्याच प्रेमात आहेस तर काही चुकीचं नाही आहे. मग ते तू मग त्याच्यात एक्सप्लोर, जसं हा म्हणाला की वेगवेगळ्या पैसे नाही कमवू शकणार मग त्यातनं, किंवा मग ते एक्सेप्ट कर आणि खुश राहा, काही प्रॉब्लेम नाहीये. मग जगासाठी कमवू पण शकेल, म्हणजे उलटा पर्स्पेक्टिव्ह असा असू शकतो. तू एकटा राहशील जो कॅनव्हासवर काम करतोय. प्रश्न हा आहे की तुम्ही नाही करत आहे ना तर फेअर इनफ, नका करू. पण दुसरा करतोय तर त्याला हा चांगला एक मुद्दा आहे. म्हणजे मला असं वाटतं की तुला बोलतील ना की तू फालतू आहेस, बरोबर, तू हे काय करत बसलाय. लोक आता पुढे चालली आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा ऑडियन्स आहे. जिबलीचा पण तेच झाला ना, लोकांना ते खूप क्यूट दिसायला लागले, कारण हे मस्त दिसतंय. त्यांनी करून बघितलं आर्टिस्ट कोण होता, त्यांनी त्याच्यात काय पैसे नाही कमवले किंवा त्यांचा पर्सनल एक हे होता की जसं की जत्रेत आपण गेलो की ते असं गोल फिरणारे किंवा फुगे बाहेर निघतात ते मिळतात, ठीक आहे. ते बघितलं, मला आवडलं, मी घेतलं. आणि असं सगळं आपण बघून पण करतो ना गोष्टी, आणि हे मस्त वाटतंय म्हणून पण नुसतं घेतलं तर तो पण एक विषय आहे. तसंच हे आहे की हा ट्रेंड आला, सगळ्यांना वाटलं अरे मस्त वाटतं, त्यांनी करून बघितलं आणि तो तिथे संपला. त्यांच्या आयुष्यात काही फरक नाही पडला की किती आर्टिस्ट ह्यातनं हार होणार आहेत, किती आर्टिस्टचं ह्याच्यातनं काम जाणार आहे. ते सर्वात भाव गोष्ट ही होईल की जिबलीवाल्याने उद्या AI वापरून जर एखादी फिल्म बनवली सगळी चिडकियात गिफ्टी होईल आपली. आठवड्याला एक पिक्चर काढतील, आठवड्याला. भाई उद्या स्वतः बोलेल आई शपथ हे कसलं इझी होतं. मी एक पिक्चर करत होतो, आता मी 4 पिक्चर करतो, जास्त पैसे कमवू शकतो. आता म्हणालाच तर सगळी लोक फुगे येऊन घरी आल्यासारखं इमॅजिन. भाई भडकू नका, मला मारतील येऊन लोक. तर म्हणण्याचा हे जोक होता, आम्हाला जास्त सिरियसली घेऊ नका. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, प्रत्येकाने एक मला त्याच्यावरती तुमचा टेक द्या. आधी हाताने पोस्टर बनवले जायचे, मग डिजिटल झालं थोडं, मग फोटोशॉप आलं, मग ते एक माध्यम झालं ग्राफिक डिझायनिंग करायचं. तसंच चित्राच्या बाबतीत डिजिटल पेंटिंग आलं, प्रोक्रिएटवर किंवा अजून 4 ॲप असतील किंवा अजून फोटोशॉपमध्ये सुद्धा पेंटिंग करतात, तर डिजिटल पेंटिंग करायला लागलं. मग ते एक मीडियम झालं. आता डिजिटल पेंटिंग एक मीडियम झालं, कॅनव्हास पेंटिंग, डिजिटल पेंटिंग. तर तसं AI उद्या मीडियम होऊ शकतं का एखादं, असं वाटतं का तुम्हाला? AI तेव्हाच मीडियम होईल जेव्हा या पृथ्वीवर एक पण माणूस राहणार नाही. सिम्पल. बरोबर. कारण का एक तरी माणूस असेल की तो बोलेल की नाही मला हँड पेंटेड पेंटिंग पाहिजे अख्ख्या जगात. नाही असं पण नाही म्हणत आहे मी, को एक्झिस्ट करेल का, जसं आता फोटोशॉप पण को एक्झिस्ट करतं. को एक्झिस्ट आता पण करतेच आहे, पण मीडियम नाही झालंय अजून ना. हा मीडियम नाही झालंय ते. मीडियम म्हणजे कसं, म्हणजे लाचतायत लोक आता बेसिकली की अरे यायचं ते असं ते खाली बघतायत, अजून झालं नाहीये. पण ते कसं आहे ना, होऊ शकतं. येईल. मला
पूर्ण खात्री हे एका वेळेनंतर येईल. बरोबर बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यात विजय आर्टिस्ट लोकांचाच होणार आहे. काही आर्टिस्ट झालं काही तरी. असतील आणि So, ते सगळं आर्टिस्टच जाऊन द्या. आता तू जेवण बनवतो, आपण सगळे जेवणाचे काय काय प्रकार बनवतो. आता कितीतरी भांडी उपलब्ध झालेत किंवा कटर्स उपलब्ध झालेत, तरी आपण कांदे टोमॅटो हातानेच कापतो ना. फील आहे कारण आपण मजा घेतोय त्याची. अशी पण काही काही गोष्टी असे लोक नेहमी राहणारच आहेत ना जे मजा घेणार ओरिजिनल गोष्टींची. तो विसरेल थोडा वेळ. चुलीवरचा जेवण. आणि अशी मजा घेणारे लोक आपल्यासारखे चौघं बसून गप्पा पण मारत असतील. ते AI नाही करू शकत. आता विचार कर ना, 4 AI चे सॉफ्टवेअर बसले आणि काय गप्पा मारणार ते. माझ्याकडे हा डाटा नाहीये, तुझ्याकडे हा डाटा आहे, दुसरा काय मारू शकतो. देता काय जरा डाटा. आता जे पण आपण जेवढं डिस्कस केलं, मला तुमच्याकडनं एक कन्क्लुडिंग स्टेटमेंट पाहिजे 2 वाक्यांचं की तुम्हाला काय वाटतं, आर्टिस्टनी AI ला घाबरायला पाहिजे की नाही घाबरायला पाहिजे? हो की नाही मध्ये नाही म्हणत आहे, एक थोडासा सारांश मध्ये मी सुरुवात करतो. येस. मला वाटतं क्रिएटर फक्त एकच आहे, उपरवाला. ठीक आहे, आर्टिस्ट पण खरा क्रिएटर नाही आहे. आणि विषय जर AIचा असेल तर मला नाही वाटत की एवढं आर्टिस्टला एवढं त्याला भीती धरून स्वतःला डिमोटिवेट करून खाली जाऊन राहायची गरज आहे. आर्टिस्टला ऑलवेज एक पाऊल पुढेच राहायला पाहिजे. कारण जसं मगाशी आमच्या बोलण्यात कन्क्लुजन निघालं की आर्ट जे काय AI मधनं आता निघतं आहे ते एका माणसानेच विचार केलेला आहे. तो यू कॅनॉट कम्पेअर टेक्नॉलॉजी अँड ह्युमन इंटेलिजन्स. विश्वासराव, तुला काय वाटतं? मला असं वाटतं जो आळशी आहे त्याने घाबरलं पाहिजे. माझं सिम्पल आणि तेवढंच मत आहे. जो आळशी आहे त्याने घाबरलं पाहिजे. सांगा नको, एवढंच झालं. सिम्पल आहे तेवढंच. जो आयुष्य त्यांनी घाबरला पाहिजे, सो नाही त्यांनी अजिबात घाबरलं नाही पाहिजे. तुझं? मी तर स्टार्टच त्याच्याने केलं होतं की आपण ते एम्ब्रेस करायला पाहिजे आणि पॉसिबिलिटीज ट्राय करून घ्यायला पाहिजे. आणि आर्टिस्ट तर म्हणजे कला ही कधीच मरत नाही ना, आपण बोलतो. तर ते तसंच आहे. जर तुम्ही कलेला, मग आपण हे जर ठरवलं की AIची आर्ट ही कला आहे तर मग संपलं. पण आपण जर कला म्हणून म्हणजे कला सेपरेट ठेवली, आपण ठरवणं. तुला काय वाटतं? मला वाटतं की आर्टिस्टनी नेहमीच आज AI आहे, उद्या BI येईल, परवा CI येईल आणि अजून भरपूर काय काय गोष्टी येतील. पण आर्टिस्ट हा जे काम करतो ते लाईव्ह असतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक जिवंतपणाचा एक टच असतो आणि आपल्या सराउंडिंगला अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्य इझी करायला आहेत. त्याच्यापैकी एक AI आहे. असंच मान, जसा AC वापरतो तसा AI वापरा. AC आपण कवटावून बसवतो ना, तसं AIला पण कवटावून बसायची गरज नाही आहे. AIला स्टेपिंग स्टोन बनून वापरा. AI वरती चालायला वापरा. जसं टकेशीस कासलमध्ये एक रिव्हर, एका नदीमध्ये ते काही दगडं असतात त्याच्यावरनं आपण उड्या मारत जातो, तसं त्याला AIला स्टेपिंग स्टोन म्हणून वापरा आणि सोडा. म्हणजे वापरा AIला वापरा. AIचा वापर करून घ्या रादर दॅन त्याला घाबरण्यापेक्षा. नाव ठेवायच्या आधी वापरा. वापरून घ्या. म्हणजे एखादी गोष्ट नाव ठेवतोय तर बाबा आधी करून तर बघ. बरोबर. म्हणजे वापरून बघा, नाही पटलं तर सोडून द्या. आणि सर्वात महत्त्वाचं की जे जिवंत कलाकार आहेत त्यांना संधी द्या, त्यांच्याकडे लक्ष द्या, रादर दॅन आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा जे होऊन गेलेले कलाकार आहेत त्यांचे चित्र परत एक. म्हणजे जे आहेत कलाकार त्यांना संधी द्या. हा आहे, मी आहे, ओमकार आहे, अनिकेत आहेत, असे अनेक कलाकार आहेत, त्यांच्याकडे बघा आणि एक तो अनुभव प्रेझेंटमध्ये तुम्ही असताना कलाकार समोर आहे तुमचा, तो अनुभव घ्या. येस. सो ह्या नोटवरती मला वाटतं की हा डिस्कशन आपण इथे थांबवूया. आणि जे आमचे जे काय आम्ही आज बोललो ते सगळे आमची मतं होती. त्यातलं तुम्ही काही नाही ऐकलं, तुमच्या मनाचं केलं उत्तम, ऐकलं फायदा झाला तरी पण उत्तम. जे काय तुम्हाला मनात वाटलं हे अख्खं बघून ते मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्यांचे पण मत आपण आम्ही ऐकू आणि आम्ही नंतर वेगळा पॉडकास्ट करू आम्ही कॉमेंट सेक्शनवरती. बट कॉमेंटमध्ये तुमचे विचार आम्हाला कळवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आम्ही बेसिकली जे काय आत्ता काही बोललो ते कसं रिफ्लेक्ट होतं आहे ते पण समजणं महत्त्वाचं आहे. त्याने आम्हाला पण 4 गोष्टी कळतात. बाकी कसा वाटला ह्या गप्पा मित्रांसोबतच्या? हा जरा सिरियस होता पण तुम्हाला काही फन किस्से, मस्ती किंवा अराउंड एनी टॉपिक्स आम्ही असे अवांतर भरपूर बोलू शकतो. असं काही मी हा एक वेगळा अजून एक सेगमेंट बनवू का मित्रांचा, असं 4 मित्र येऊन गप्पा मारण्याचा, तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. आपण नेक्स्ट तो करूया आणि त्याचे सजेशन्स पण कॉमेंटमध्ये सांगा की भाई ह्याच्यावर बोला, भाई त्याच्यावर बोला. आम्ही सगळे आमच्या एक्सवर बोलू शकतो, ब्रेकअपवर बोलू शकतो, गाण म्हटली सगळ्यांची.
कारण कसं आहे दोघांचं लग्न झालंय, तिघांचं झालंय भाई, तिघांचं झालंय. काय बोलणारा तू आहेस ना. अच्छा सो मजा तर येईल, पण वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळे विचार घेऊन परत येऊ, आम्ही भेटू. आणि कसा वाटला एपिसोड कॉमेंटमध्ये सांगा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या जो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतोय. बाय, सगळ्यांनी एकदा बाय बाय बोला आणि बाय 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 बाय.